पुणे लोकसभेच्या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार की नाही हे अजून निश्चित झालेलं नाही। मात्र भाजपने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। उमेदवारांच्या नावांची शोधाशोध सुरू झालेली आहे। बापट कुटुंबातनं स्वरदा बापट, मुरलीधर मोहोळ आणि संजय काकडे यांची नावं चर्चेत आहेत। तर महाविकास आघाडीने अजून आपले पत्ते उघड केलेले नाहीत। पाहुयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। भाजपने पुणे लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीकरता तिकीट देण्यासाठी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे। गिरीश बापट यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे। पक्षांतर्गत बैठकीत उमेदवारांच्या नावाची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। स्वरदा बापट, मुरलीधर मोहोळ, संजय काकडे, जगदीश मुळीक, मेधा कुलकर्णी यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। चर्चेनंतर स्वरदा बापट, मुरलीधर मोहोळ आणि संजय काकडे यांची नावं निवडण्यात आली। मात्र उमेदवारी देताना निवडून येण्याची क्षमता हाच मुख्य निकष असणार आहे। आता इच्छुक असणं आणि त्याच्या अपेक्षा व्यक्त करणं ही वेळ योग्य नाही आता सध्याची। पक्षश्रेष्ठी ठरवतील त्या मार्गाने मी जाण्याची तयारी ठेवलेली आहे की पक्षाने सांगितलं निवडणूक लढा तर लढायची, पक्षाने सांगितलं की बाबा कुठलं बापट साहेबांच्या घरात तिकीट द्यायचं तर त्यांच्या मागे आम्ही सर्व पक्ष राहू। भाजपमध्ये उमेदवारी देण्याची तयारी सुरू असताना महाविकास आघाडीने मात्र सावध भूमिका घेतली आहे। भाजपने उमेदवार जाहीर केल्यावर महाविकास आघाडी मैदानात उतरणार असल्याचं आता स्पष्ट झालंय। उद्याचा 14 दिवस झाल्यानंतर म्हणजे अजून 4 दिवसांनी त्याबद्दल जरूर चर्चा होईल, परंतु खऱ्या अर्थाने चर्चेला वेग केव्हा येईल ज्यावेळेस निवडणूक जाहीर होईल तेव्हा। दिवंगत खासदार गिरीश बापट यांचा उत्तराधिकारी कोण असणार हा प्रश्न आगामी काळात चर्चेत राहणार आहे। तर निवडणूक जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनवणे आणि ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे।